जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देव निजो जगतिया दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यास मुहुरहो रसिका भुवि भावुका। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। याप्रमाणे हे पहिले 3 श्लोक इदानींतु केवलम सर्वशास्त्रेभ्यः ते म्हणतात की सगळ्या शास्त्रामध्ये भागवत शास्त्र सांगणारं भक्तिशास्त्र सांगणारं हे भागवत अलौकिक आहे आणि वेदापासून याची उत्पत्ती झाल्यामुळे वेद अवघड आहे, कठीण आहे, पण हे वेदाचं फळ आहे आणि कुठल्याही गोष्टीचं फळ जेव्हा प्राप्त होतं तेव्हा समाधान लाभतं। म्हणून आपल्याला फलित प्राप्त झालं पाहिजे, फळ प्राप्त झालं पाहिजे। एखादी गोष्ट निष्फळ असेल तर निरर्थक होईल। त्यामुळं निगमकल्पतरोर्गलितम फलम, वेद म्हणजे कल्पतरू आहे, त्याच्यापासून हे आलेलं श्रीमद भागवत आहे आणि हे वैकुंठातून प्रत्यक्ष नारदानी हे पृथ्वी तलावर आणलं आणि व्यास महर्षींनी शुकाचार्याच्या मुखामध्ये हे टाकलं। म्हणून ते अमृतद्रव संयुतम, प्रत्यक्ष अमृतमय आहे। आणि अमृत शब्दाचा अर्थ केवळ अमरता प्राप्त करून देणारं ते अमृत नव्हे। अमृत कोणतं ते म्हणतात हे अमृत। अमृताचे अनेक प्रकार आहेत, काही स्वादामृत आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारच्या नादामृत आहेत, पण हे भगवंताचं नामामृत ज्या भागवत ग्रंथामध्ये संकलित केलेलं आहे हे अमृत म्हणजे केवळ अमरता प्राप्त करून देणारं, देवांना मिळणारं हे अमृत नसून प्रत्यक्ष मोक्ष प्राप्त करून देणारं, किंबहुना जीवनमुक्त स्थितीला प्राप्त करून देणारं हे अमृत आहे। आणि म्हणून अमृतद्रव संयुतम, द्रव द्रवीभूतता, ते म्हणतात द्रवीभाव पूर्विकाही मनसो भवत। मन जेव्हा भगवदाकार होतं तेव्हा भगवदाकार मनाची स्थिती द्रवीभूत होत असते। जे मन भगवंताच्या आकाराचं होतं त्याला आपोआपच द्रवात्मकता म्हणजे द्रवीभूतता प्राप्त होते। म्हणून या ठिकाणी पहिल्या श्लोकामध्ये नमन केलेलं आहे। जन्माद्यस्यमध्ये या ठिकाणी नमन हा मंगलाचरणाचा श्लोक, दुसऱ्या चरणामध्ये या भागवतात काय सांगितलंय हा आशय धर्माच्या अनुषंगाने मांडला। धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम। आणि तिसऱ्या श्लोकामध्ये एवढा सगळा श्रेष्ठ दर्जाचं हा ज्ञानामृताचा आविष्कार तुम्ही कसा ग्रहण करावा याचं तत्व सांगितलंय। अहो, अन्न खूप चांगलं आहे, पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण पंचपक्वान्नाचं जेवण कुठं जेवावं? कुठं जेवावं? पंचपक्वान्नाचं जेवण रस्त्यावर बसले आणि स्टूलवर बसून खायला लागले किंवा एखाद्या कचरा कुंडीवर बसून खायला लागले। अरे हे काय हो म्हणले, पंचपक्वान्नाचं जेवण जेवायला आणि कुठं कचरा कुंडीवर बसतात का? म्हणजे तुम्ही ग्रहण कसं करावं? एखादी गोष्ट खूप चांगली आहे, आपण बघितलं की अष्टमस्कंधामध्ये जेव्हा समुद्रमंथनाची कथा आली त्या कथेमध्ये राक्षसांनी कलश पळवला, पण देवानी सांगितलं, विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन सांगितलं, अहो काय राक्षस हो, तुम्ही अमृत पिणार, असंच पिणार का? म्हणले असं म्हणजे आंघोळ करा, पूजा करा, स्नान संध्या करा, जपजाप्य करा, शुद्ध व्हा, पवित्र व्हा आणि मग अमृताचं प्राशन करा। म्हणजे तुम्हाला अमृत प्राशन करायचं असेल तर शुचिर्भूतता आवश्यक आहे। जर तुम्हाला जेवण करायचंय म्हणून आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म मानतो, रांगोळ्या काढल्यात, उदबत्त्या लावल्यात, केळीचे पानं मांडलेत, पाटं मांडलेत, त्याचप्रमाणे नैवेद्य झालाय, वैश्वदेव झालाय, अग्निमुखात हवन झालंय आणि मग भगवंताच्या घोषाने या ठिकाणी
आपण जेव्हा एखादा श्लोक म्हणतो त्याचप्रमाणे लोक जेव्हा भगवंताच्या नावाचा जय जयकार करतात आणि मग हातात तो घास आपण घेतो, वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, असं म्हणून आपण घास खातो. का बरं? अहो ते पावित्र्य आहे. म्हणून किती जरी चांगला पदार्थ असला, जेव्हा आपण तीर्थप्राशन करतो, नैवेद्य प्राशन करतो, त्याला आपण नैवेद्य का म्हणतो? अहो नैवेद्याला नैवेद्य का म्हणायचं, तीर्थाला तीर्थ का म्हणायचं? अहो त्यामध्ये पावित्र्य आहे. आणि ही पावित्र्याची भावना आपल्याला कुठेही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही जर रस्त्यावर उकिरड्यावर पंचपक्वान्नाचं जेवण जेवत असाल तर ते निरर्थक आहे. उकिरड्यावर बसून जर आपण नैवेद्य खात असू तर आपल्याला मंगलता प्राप्त होणार नाही. तसं भागवत ग्रंथ खूप चांगला आहे, श्रेष्ठ आहे, ज्ञानाचा अमृत आहे, प्रत्यक्ष शुकाचार्यांनी सांगितलंय, मुक्त करणार आहे, हे सगळं खरं आहे. पण आपण ते कसं ग्रहण करावं याची पद्धत सांगितली आहे. म्हणून आपल्याकडे सुद्धा जेवताना कसं जेवावं, मांडी कशी घालावी, मांडी घालून कसं जेवण करावं, त्याचप्रमाणे त्याला आचार आणि विचार या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. याप्रमाणे जेवण जेवायचंय, खायचंय, तर आपण वचवत खात बसलं तर ते जेवण मंगलदायक होत नाही. आपण त्या गडबडीने उभ्याच खाऊ लागलो, त्याचप्रमाणे जाताच खाऊ लागलो, बोलताच खाऊ लागलो, तर ते आपल्याला जेवण सुद्धा विषप्रमाण होतं, विषासारखं होतं. का? तुम्ही ज्या पद्धतीने जेवायला पाहिजे ती पद्धत स्वीकारली नाही. म्हणून त्याला सिस्टीम म्हणतात. रीत ही रीत नाही. मग रीत काय ते म्हणतात. म्हणून हा भागवत ग्रंथ तुम्ही पिबत भागवतम रसमालयम, तुम्ही या भागवत ग्रंथाचं प्राशन करा. मग तुम्ही म्हणाल हे फळ आहे, मग प्राशन कसं करायचं? अहो म्हणे फळ आहे पण ते रसपूर्ण फळ आहे, त्यात परिपूर्ण रसाने भरलेलं आहे आणि हा रस अमृतमय आहे, जो आम्हाला मुक्त करणार आहे, जो सर्व दुःखापासून निवृत्त करणारा असा हा रस आहे. आणि प्रत्यक्ष भगवंताचं रूपच रसमय आहे. रसो वै सहा असं भगवंताबद्दल म्हटलेलं आहे. भगवान हा स्वतः रसमय असल्यामुळे रसो वै सहा रस हेवा यम लब्धानंदी भविती ती श्रुते हे. या ठिकाणी श्रीधराचार्य म्हणतात की रस म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म रस घेई काढा, ब्रह्म हा रस आहे. या ठिकाणी भक्ती रसायन सिंधू याचा उल्लेख काल आपण केला होता. रसायन म्हणजे काही केमिकल नव्हे, रसायन शब्द वापरलाय तो काही केमिकल अर्थाने नाही वापरला. रस आयन, रसाचं बसण्याचं ठिकाण काय तर भक्ती आहे. भक्ती हे रसाचं असण्याचं ठिकाण आहे. जसं जलाशय असा आपण शब्द वापरतो, जलाशय म्हणजे पाण्याचं राहण्याचं ठिकाण, समुद्र किंवा नदी, जलाशय. तेव्हा तसं हे रस, रसायन, आयन म्हणजे राहण्याचं ठिकाण, पंचायतन असा आपण शब्द वापरतो. म्हणून 5 देवांचं राहण्याचं ठिकाण ते पंचायतन. भगवान हा स्वतः रसमय आहे, तो रसरूप आहे आणि तो भक्तीच्याच ठिकाणी राहतो. भक्ती म्हणजे काय ते म्हणतात, भक्ती म्हणजे भगवंताचं राहण्याचं ठिकाण म्हणजे भक्ती आहे. जर भक्ती नसेल तर देव राहणार कुठे हो? देव म्हणतो मला राहायला जागा नाही तर मी कशाला येऊ, मला राहायला जागा द्या. आपल्याला जशी राहायला जागा पाहिजे तशी देवाला सुद्धा पाहिजे. पण ती देवाला जी राहायला जागा पाहिजे ती कोणती? भक्ती. आणि ती अंतःकरणात आली पाहिजे, अंतःकरणात उदित झाली पाहिजे. मग भक्ती अंतःकरणात उदित झाली कशी दिसेल हो? एखादा भक्त आहे, तुम्ही म्हणाल काय चेहऱ्यावरून थोडंच दिसतो, हा भक्त आहे म्हणून. 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगताना सांगितलंय की हा ज्ञानी पुरुष कसा असतो? पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्दू पाठी अवतरे कृपाधी. तो चालणे तेच, बोलणे तेच सुकुमार, मुखमोहाचे माहियर, कारुण्या झाले अंकुर दशन तैसे. ते पाऊल ठेवत असताना सुद्धा विचार करतात की परिमाणू पांगुतले, जाणून जीव सानुले, कारुण्या माझी पाऊले लपवून चाले. ते
ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेहे भरितू, जीवातळी अंतरितू आपुला जीव. हे जे ज्ञानी पुरुषांचं, अहिंसावादी पुरुषाचं लक्षण माऊली सांगतात 13व्या अध्यायामध्ये, हे त्याचं वागणं आहे. त्याप्रमाणे भक्त कसा असतो, तर ज्याचं अंतःकरण द्रवित होतं तो भक्त. जो अभक्त नाही, जो अभक्त म्हणजे बाजूला, जो भक्त म्हणजे या ठिकाणी जो भगवंताशी जोडला गेलाय. भक्त शब्द जोडणे या अर्थाने. म्हणून आपल्याकडे भात देवाला पाहिजे असतो. भात म्हणजे काय? भात नाही, भात म्हणजे भक्ती. कारण भक्त शब्द भातासाठी आहे. दधिभक्त संयुक्त, दही आणि भात. तेव्हा भगवान हा भक्त स्वरूपाचा आहे. तो भक्ताच्याच अंतःकरणात राहतो. कारण भक्ताचं अंतःकरण भक्तियुक्त असतं. म्हणून ते म्हणतात की भगवंताचं अधिष्ठान भक्ती आहे, राहण्याचं ठिकाण भक्ती आहे. आणि ही भक्ती भक्ताच्या ठायी असते. आलंबन आणि उद्दीपन. आलंबन कोण आहे? भगवान आलंबन आहे. आणि भक्त हा त्याचा उद्दीपन आहे. भक्ताला भगवंताकडे पाहिल्याबरोबर आनंद होतो. आनंदी भवती तृप्तो भवती. नारद भक्ती सूत्रात नारद सांगतात आनंदी भवती. यल लब्ध्वा पुमान सिद्धो भवती. जे प्राप्त झाला असता माणूस सिद्ध होतो. आनंदी भवती. नंदी म्हणजे आनंदी. आनंदी भवती, सिद्धो भवती, तृप्तो भवती. असा अतएव अमृतरूपेण द्रवेण संयुतम. अशी ही भक्ती, द्रवरूप असलेली भक्ती, भगवंताचा आविर्भाव ज्यांच्या भक्तामध्ये अंतःकरणात झालाय अशी भक्ती. म्हणून पिबत भागवतम. हे भागवत भक्तिरूप आहे. ते द्रवरूप आहे. भक्तिरूपी द्रवाने भरलेलं आहे. भक्तिरूपी रसायनाने भरलेलं आहे. आणि म्हणून ते रसमालयम, ते रसरूप आहे. आता या ठिकाणी त्याने विवरण असं केलंय की अमृतास्वादन, रसास्वादन कसं, हे ग्रहण कसं करावं, कोणती गोष्ट ग्रहण कशी करावी. खूप मोठी आपल्यासमोर गोष्ट आहे. खूप आपल्याला पाहिजे हे सगळं. पण हे ग्रहण कसं करावं, घ्यावं कसं. चोर चोरी करतो तसं नाही घ्यायचं. का? तो चोर काय करतो, धन दिसतं त्याला भरपूर, तो किती घेऊन किती नाही म्हणून गडबडीने घेऊन जातो. तसं नाही न्यायचं. अहो, हे ज्ञानरूपी धन आहे. मग कसं घ्यावं याची सिस्टीम सांगितली आहे, पद्धती सांगितली आहे. गीतेने सुद्धा सांगितलंय सुरुवातीला, यद्यप्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. अर्जुना, गीतेचं ज्ञान कसं घ्यायचं, तद्विधी, हे तू जाण. काय? प्रणिपातेन, आधी नमस्कार करा. आधी भगवंतापुढे शिरसावंदन करा. आपला अहंकार काढून ठेवा. डोक्यातला अहंकार, मी अमुक आहे, हे काढून ठेवा. आणि मग प्रणिपातेन सेवया, मग त्यांची सेवा करा. सेवा हा धर्म आहे. सेवा म्हणजे सेवक धर्म हा असा असतो की जिथे मीपणा नसतो. मालक सांगेल ते काम करायचं, हा सेवकाचा धर्म आहे. म्हणून सेव्य सेवक भाव या ठिकाणी अपेक्षित केलेला आहे. ते म्हणतात याचं सेवन कसं करावं, तर हे रसमालयम, रसाचं सेवन कसं करायचं असतं. रस कशाला म्हणायचं? आपल्याकडे नवरसाची संकल्पना आहे. नवरसा भरवी सागर, उचित रत्नाचे यागर. माऊलींनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये नवरसा भरवी सागर असं म्हटलंय. 9 रस संकल्पना आपल्याकडे केलेली आहे. भरतापासून चालू आहे रस सिद्धांत. आणि हा रस कसा निर्माण होतो, रस प्रगट कसा होतो, तर स्थायी विलक्षणो रसाहा असं भरत म्हणतो. रस हा स्थायी नसतो. स्थायी म्हणजे लौकिक भाव. जे लौकिक राग, द्वेष, प्रेम, मत्सर हे लौकिक भाव आहेत. हे लौकिक भाव रसमय होऊ शकत नाहीत, आस्वाद रूप होऊ शकत नाहीत. आस्वादनासाठी काय पाहिजे? अलौकिक रस. हा अलौकिक आहे. न तू लोके. आपल्या भरत मुनी नाट्यशास्त्रामध्ये सांगतात की रस हा लौकिक नसतो. नाट्य एव रसहा न तू लोके. नाट्य, काव्य हे रसमय असतं, पण हा रस म्हणजे लौकिक अशा प्रकारचा भाग नव्हे.
ज्याला आपण स्थायी, आमचे जे अंतःकरणातले राग, द्वेष, प्रेम, मत्सर हे लौकिक भाव आहे. पण हे जेव्हा काव्यामध्ये साक्षात होतात, साकार होतात, नाटकामध्ये प्रगट होतात, तेव्हा त्याचा अभिनय आपल्याला रसाकडे घेऊन जातो. हा रसाकडे म्हणजे रसरूपाकडे घेऊन जातो. आपण जेव्हा दुर्योधन आणि भीम यांचं युद्ध पाहतो, दुर्योधन आणि भीम याचं जेव्हा युद्ध पाहतो उरुभंग नावाच्या नाटकामध्ये किंवा इकडे महाभारतामध्ये, तेव्हा भीम कसे गदाचे प्रहार करतो, दुर्योधन कसा करतो हे आपण पाहतो. हे पाहत असताना आपण त्यात तल्लीन होतो, एकरूप होतो. ताटस्थ्यही असतं आणि तादात्म्यही असतं. तेव्हा तादात्म्य आणि ताटस्थ्य ह्या दोन्ही गोष्टी तिथे असतात. पण जेव्हा लौकिक जीवनात कोणाचे भांडण चालले असेल तर आपण आनंद घेऊ शकतो का? लौकिक जीवनात कोणाचे भांडण चाललेत आणि भांडण बघत बसलंय असं कोणी करत नाही. 3 प्रकार असतात लौकिक जीवनात. एक तर तो म्हणतो माझा याचा संबंध आहे, तो निघून जातो. दुसरा कोणीतरी त्याचा मित्र असतो म्हणून तो भांडण सोडवायला जातो. तिसरा शत्रू असतो, तो म्हणतो बरं झालं याला मारलं. म्हणजे लौकिक जीवनामध्ये आपण 3 दृष्टीने 3 प्रवृत्ती असतात. एक प्रवृत्ती त्यामध्ये एकरूपत्वाची, अहमपणाची, माझेपणाची असते. दुसरी प्रवृत्ती माझा संबंध नाही अशा प्रकारची असते. तेव्हा लौकिक जीवनामध्ये ह्या प्रवृत्ती आहेत. लौकिक जीवनातले प्रसंग आस्वाद्य नसतात, पण साहित्य हे आस्वाद्य असतं. का? तर तिथे रस आहे म्हणून. आणि ही रसनिर्मिती त्याने सांगितली. आस्वादन कसं होतं, रस कसा निर्माण होतो, रसाची निर्मिती करताना आस्वादन पातळी काय असते, आस्वाद्यता कशी निर्माण होते. आस्वाद्यता म्हणजे काय? भरताने जेव्हा नाट्यशास्त्रामध्ये सूत्र सांगताना म्हटलंय की हे सूत्र त्यांनी रस कसा निर्माण होतो, तो कसा आस्वाद्य करावा हे ते सांगितलेलं आहे. आणि ही रसपूर्णता, तो रसमय असल्यामुळं भावयन इति भावा, हा नाट्यशास्त्रात भरत म्हणतो भावयन इति भावा. हा भाव म्हणजे काय? भाव म्हणजे भावयन, आणि भावयन म्हणजे काय तर आस्वाद्य योग्य कुर्वन असं त्यांनी म्हटलंय. आणि म्हणून आपल्याला दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आस्वाद्य नसतात, पण नाटकातल्या साहित्यातल्या आस्वाद्य असतात. म्हणून हे रसनिष्पत्ती, ही रसनिष्पत्ती कशी होते ती आपल्याला नाट्यशास्त्रामध्ये भरत सांगतात. ही रसनिष्पत्ती आपल्याला जी होते त्याच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या संचारी भाव, त्याचप्रमाणे ज्यालाच भाव, विभाव आणि अनुभाव या 3 गोष्टी आहेत. भाव, विभाव आणि अनुभाव. संचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती, विभावानुभाव, व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती. भाव, विभाव, अनुभाव आणि संचारी भाव यांच्या संयोगाने रसाची निर्मिती होते. म्हणून इथे भाव शब्द आला. भुवी भावुका, हा हे पृथ्वीवरच्या भावुक लोकांनो असं म्हटलंय. का बरं? तुमच्यामध्ये भाव पाहिजे. भाव म्हणजे तुमच्यामध्ये द्रवता पाहिजे, तुमच्यामध्ये तुमचं अंतःकरण द्रवलं पाहिजे, करुणा तुमच्या अंतःकरणात असली पाहिजे, तर त्याला आपण भाव म्हणतो. भावयन म्हणजे आस्वाद्य योग्य कुर्वन. आणि म्हणून या रसास्वादन, भजन म्हणजे रसास्वादन असा शब्द याने वापरलाय. पिबत भागवतम रसमालयम. आता पिबत म्हणजे पीत राहा. किती दिवस प्यायचं म्हणले भागवत, किती दिवस ऐकायचं? ते म्हणाले अहो भागवत किती ऐकायचं? हे स्वर्गादी सुखमुक्तय रूपे क्षते. स्वर्ग किंवा स्वर्गाप्रमाणे, स्वर्गादी सुखाप्रमाणे याला क्षय नाही. स्वर्गादी सुख हे क्षयी आहे. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. परंतु इथे हे जे भागवत आहे ते कसं आहे, हे सततच ऐकलं पाहिजे. आत्मा रामाश्च मुनयोर निर्ग्रंथ अप्युरोक्रमे. या ठिकाणी श्रीधराचार्य म्हणतात जे आत्माराम म्हणजे स्वतःमध्येच तल्लीन झालेले. शुकमुनी
हे तल्लीन झालेले होते. त्यांना लौकिकाची जाण नव्हती, लौकिकाचं भानही नव्हतं, लौकिकाची गरजही नव्हती. अहो ज्यांनी लग्नच केलं नाही ते जन्माला आले की मुक्त झाले. जन्माला आल्याबरोबर मुक्त होऊनच जन्माला आले. माऊलींनी शब्द वापरलाय त्यांच्यासाठी, जे विषय जिणोनी जन्मले शुकाधिक दादुले. विषय मारून जन्माला आले. आपण जन्माला आल्यावर विषय समोर येतात, ते विषयाला मारून जन्माला आले. असे हे शुकाचार्य सुद्धा शब्द कशामुळे वापरलाय? निर्ग्रंथा. निर्ग्रंथा म्हणजे ज्यांच्या ग्रंथी समाप्त झाल्यात. ग्रंथी म्हणजे गाठी. गाठी म्हणजे कशाच्या? कर्मग्रंथी. ज्यांचे कर्माशय नष्ट झालेत, ज्यांचे कर्मग्रंथी नष्ट झाल्यात, ज्यांना काही करायचं शिल्लक राहिलं नाही, आता कोणतीच इच्छा नाही, पण त्यांनी सुद्धा भागवत ऐकलं, सांगितलं आणि त्यात तल्लीन झाले. म्हणून अप्यरुक्रमे जे निर्ग्रंथा, ज्यांच्या ग्रंथी नष्ट झाल्यात. ग्रंथ शब्द दोन अर्थाचा आहे. एक निर्ग्रंथा म्हणजे ग्रंथी, कर्मग्रंथी, गाठी, मनातल्या गाठी. दुसरा अर्थ असा आहे की संन्याशी आहे. समजा संन्याशाने सगळं वाचलेलं असतं. शंकराचार्य पहा, शंकराचार्याचं वैशिष्ट्य 8व्या वर्षामध्ये, 5व्या वर्षी त्यांची मुंज झाली आणि 3 वर्षामध्ये सगळं अभ्यास झाला. 3 वर्ष त्यांच्या गुरुकडे त्यांनी शिकले आणि शेवटी गुरु म्हणले, शंकराचार्या आता माझ्याजवळ तुला शिकवायचं शिल्लक राहिलं नाही. मी जेवढं सांगितलं तेवढं तू ग्रहण केलं 3 वर्षात, 8 वर्षात आता मी काय करू? मग त्यांना आयुष्य वाढत वाढत गेलंय म्हणे, प्रत्येक वेळेला एक्सटेन्शन मिळत गेले. 8 वर्षाचं आयुष्य, मग 16 वर्ष झालं. मग 16 वर्षामध्ये त्यांनी सगळ्या भारताची यात्रा केली, तीर्थयात्रा केल्या. यावेळेला गुरुचा उपदेश झाला आणि गुरु त्यांचीच वाट पाहत बसलेले होते. आल्याबरोबर गुरु म्हणले, ये तुझीच वाट मी पाहतोय. गुरुची भेट झाली आणि ज्या गुरुच्या उपदेशानुसार संपूर्ण भारतभर प्रवास झाला. हे 16व्या वर्षी. आणि पुढे 16 ते 32 एवढ्या वयामध्ये सगळ्या ग्रंथावर भाष्य लिहिले. मग वेदावर, उपनिषदावर, त्याचप्रमाणे गीतेवर टीका लिहिल्या, भाष्य लिहिले, स्तोत्र लिहिले, साहित्य लिहिलं. आणि 32व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली, ज्याला म्हणतात निर्ग्रंथ. निर्ग्रंथ म्हणजे आता ग्रंथ वाचायचा शिल्लक राहिला नाही, सगळं वाचलं, त्याला म्हणतात निर्ग्रंथ. म्हणून असे जे लोक आहेत ज्यांना काही सुद्धा वाचायचं शिल्लक राहिलं नाही, अशांनी सुद्धा भागवत वाचावं असं म्हटले त्यांनी. म्हणून आत्मा रामाष्टमनयोर निर्ग्रंथा अप्यरुक्रमे कुर्वन्ते हेतुकी भक्ती मिथ्थम भूतगुणो हरिही. म्हणून रसम आलयम, हे भागवत कसं आहे तर रसम आलयम, रस परिपूर्ण आहे. आलय म्हणजे घर, आलय म्हणजे साठा, आलय म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या, आपण जलाशय शब्द वापरतो, आलय, किंवा हिमालय शब्द वापरतो. हिम म्हणजे बर्फ, बर्फाचं घर हिमालय. तसं इथे रसमालयम, रसम आलयम, रसांचंच या ठिकाणी अधिष्ठान आहे. फक्त रसमयताच आहे, दुसरं काही नाही. निरस काही नाही, आंठोळ्या नाहीत, त्याचप्रमाणे साल नाही, रेषा नाहीत. या फळाला फक्त रसमयताच आहे, म्हणून रसमालयम. आणि दुसरा अर्थ असा आहे की हे भागवत कुठपर्यंत ऐकावं ते म्हणतात रसम आ लयम. लयम म्हणजे काय हे मी मनाने सांगत नाही. लयम अभिवाप्य, ते म्हणतात आलयम यो मोक्षः. लय म्हणजे मोक्ष, मोक्ष प्राप्तीनंतरही ऐकावं, मुक्ती प्राप्तीनंतरही ऐकावं. म्हणून आलयम लयो मोक्षः. इथे जो लय शब्द आहे तो मोक्षासाठी. म्हणून एखादा मुक्त झाला, आता मला काही करायचं शिल्लक नाही, ते म्हणजे मुक्त झाला ना, तरी सुद्धा भागवत ग्रंथ तुम्ही वाचा, भागवत ग्रंथ ऐका. मुक्ताला सुद्धा मुक्त आत्मस्थिती सांडवेनं तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ब्रह्मज्ञाना हाती लोळ. ते म्हणतात ब्रह्मज्ञानाच्या हाती सुद्धा मी ब्रह्मज्ञानाला ब्रह्म कसं आहे हे कळणार नाही, परंतु आम्ही ब्रह्मज्ञान सांगू. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्तात्मस्थिती सांडवीन. याप्रमाणे लय मभिवाप्य नाही
हे स्वर्ग सुख हे मर्यादित आहे, पण स्वर्गापेक्षा केवळ स्वर्ग सुख एखाद्या गोष्टीने आम्हाला प्राप्त होईल, कर्माने प्राप्त होईल, यज्ञाने प्राप्त होईल, पण कर्मापेक्षा स्वर्ग सुखापेक्षा सुद्धा ज्यांना स्वर्ग सुखाची अपेक्षा नाही असेही शुकाचार्य अधिक भागवतामध्ये तल्लीन होतात. म्हणून पिबत भागवतम रसमालयम, म्हणून मुहुरहो शब्द वापरला. मुहू म्हणजे पुन्हा 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 तुम्ही ऐका. एकदा ऐकलं आणि समाधान झालं नाही. जेविलेचे जेवावे. समर्थ स्वामी रामदास म्हणतात, जेवलं काल जेवलं म्हणून आज जेवायचं नाही असं नाही. रोज आपल्याला भूक लागते की नाही? लागते. रोज भूक लागते. काल लागली, आज लागली, उद्याही लागणार. मग जेवायचं. आपण म्हणतो कधी जेवावं हो? मग रोज काय जेवायचे? रोज जेवावं लागतं. का? त्याशिवाय पोट भरत नाही. रोज आंघोळ करावी लागते, त्याशिवाय शुद्धी नाही. तसं ते म्हणतात रोज भागवत ऐका, नेहमी ऐका, सातत्याने ऐका. मुहुर हो. आणि मग हो शब्द वापरून या श्रोत्यांना विनंती केलेली आहे की रसिका, हे तुम्ही रसिक आहात. माऊलींनी सुद्धा रसिकपणाची या लोभा की श्रवणीची होती जिभा, इंद्रिया लागे कळंबा एकमेका, असं म्हणून रसिकाला, रसिक म्हणजे काय तर ऐसे हळूवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल. माऊलींनी पहिल्या अध्यायातच सांगितलंय की ही माझी ज्ञानेश्वरी तुम्ही कशी वाचा, कशी ऐका. तेथं भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. श्रोते कसे पाहिजेत? भावज्ञ पाहिजेत. भाव कळला पाहिजे. भावज्ञ म्हणजे कळणे. ज्याला भाव कळतो तो खरा श्रोता. आणि असा श्रोता कसा असावा तर शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मन मोवाळे चकोर तलगे. माऊलींनी याचे विवरण करताना शारदीयेचे चंद्रकळे, शरद ऋतूमध्ये, शारद म्हणजे शरद ऋतू, त्यातही शरद ऋतूची पौर्णिमा, या पौर्णिमेचं टिपूर चांदणं पडलेलं असतं आणि चकोराची लहान लहान पिलं ती चांदणं टिपतात. एक तर ते चांदण आहे ते बर्फावर पडलेलं आहे, शरद ऋतूतलं आहे. आणि चकोर नव्हे तर चकोराची पिलं जितक्या हळुवारपणाने, मऊपणाने, मृदूपणाने, शांतपणाने ते टिपून घेतील, तसं माझं काव्य तुम्ही वाचा. माऊलींनी सुद्धा हीच अपेक्षा व्यक्त केली आहे की माझी ज्ञानेश्वरी चांगली आहे, एकतरी ओवी अनुभवावी. याचं प्रमाण नामदेव महाराजांनी दिलेलं आहे. पण हे कसं वाचावं? आपण ज्ञानेश्वरी वाचतो, हो मी दररोज ज्ञानेश्वरी वाचतो. कशी? भरा 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 पानं उलटत जायचे. काय मागचा शब्द कोणता आणि पुढचा शब्द कोणता आहे याचा पत्ता नाही. मग ही ज्ञानेश्वरी वाचन नाही झालं. पारायण करतो आपण, पण ते पारायण करताना आपलं अंतःकरण त्याच्यात आहे का? परायण, आपली वृत्ती परायण आहे का? तर पारायण होईल. वृत्ती नारायण पर झाली तर ते पारायण खरं. जर वृत्तीला जर परायणता प्राप्त झाली नाही तर ते पारायण होणार नाही. म्हणून केवळ शब्द वाचले म्हणजे ज्ञानेश्वरी वाचले असं नाही. शब्दाचा अर्थ, त्यातला तात्पर्य, म्हणून सावकाशपणाने एक एक अर्थ समजून घेत त्यातला तात्पर्य, त्यातला भावार्थ, पुन्हा शब्दाच्या आतमध्ये भाव असतो, भाव त्याचा संकेत असतो. माऊलींच्या एकेका शब्दाच्या मागे जो भाव आहे तो जर लक्षात नाही आला तर ते म्हणतात, तुम्हाला काय परिस्थिती होईल ते म्हणतात, ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल. का म्हणजे आम्ही ज्ञानेश्वरी दररोज वाचतो, पारायण करतो, काही उपयोग नाही झाला. ते म्हणले नाही. का? तुम्ही माऊलींनी सांगितलेल्या पद्धतीने वाचली का? काय सांगितली पद्धती? शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणकोवळे, ते वेचिती मनमोवाळे चकोर तलगे. याप्रमाणे आमची ज्ञानेश्वरी कशी? जैसे भ्रमरू परागून येती आणि कमळदळे नेणती. भ्रमर पराग घेऊन जातो आणि कमळदळाला कळतही नाही. इतक्या मृदूपणाने जर तुम्ही त्या शब्दांचे अर्थ समजून घेतले. पाकळ्या, या फुलामध्ये सुगंध असतो, पण तो सुगंध नुसत्या पाकळ्या वचवच काढून टाकल्या तर सुगंध सापडणार नाही. पाकळ्यांना तितक्याच हलकेपणाने आपण हाताळलं पाहिजे.
तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, अमृतानुभवासारखा ग्रंथ, भागवतासारखा ग्रंथ किंवा कोणतेही प्रासादिक ग्रंथ तितक्या हळुवारपणे वाचले पाहिजेत, अभ्यासले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. तरच हे उपयोगाला येईल, तरच याचा उपयोग होईल. नाही तर काय होईल? माऊलींनी पुढे सांगितलंय. तर ही गोठी कशी होईल? ते म्हणतात मुकिया बहिरियाची. मुक्याने सांगितलं आणि बहिऱ्याने ऐकलं. म्हणजे काय झालं? म्हणजे मुक्याने सांगितलं, मुक्याने भाषण केले आणि कुणी ऐकले? बहिऱ्याने. येथे समस्त बहिरे वसतात लोक, का तू मधुर भाषणे करशी अनेक. अहो, कोकिळा गाते, पण कोकिळा इतकी सुंदर पंचमस्वरात गात असताना ऐकणारा जर बहिरा असेल तर कोकिळेचा, त्या पंचमस्वराचा काय उपयोग आहे? इथे तर सांगणाराही हा मुका आहे आणि ऐकणारा बहिरा आहे. मग काय अवस्था होईल? ते म्हणतात अशी अवस्था जर झाली तर सगळी विसंगती निर्माण होईल. म्हणून ते म्हणतात ज्यासाठी ही भागवताचं ग्रहण कसं करावं, ज्ञानेश्वरीचं ग्रहण कसं करावं हे या ठिकाणी सांगितलंय. म्हणून कोणत्याही तयापरी हे श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ताणोनिया. माऊलींनी या पद्धतीने जे सांगितलंय ही सिस्टीम आहे. आणि भागवतकारांनी सुद्धा तेच सांगितलंय. पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो भुवी भावुक, मुहुरहो रसिका भुवी भावुका. हे रसिक लोकांनी, रसज्ञ असलेल्या रसज्ञांनी स्वादू स्वादू पदे पदे. जो रसज्ञ आहे त्याला यातल्या एकेका शब्दात स्वाद प्राप्त होईल, त्याला एकेका पदामध्ये सुद्धा आनंद प्राप्त होईल. स्वाद म्हणजे रसास्वाद, भगवंताचा आविष्कार. रस म्हणजे भगवान बरं का, रस म्हणजे भगवान. शांत रस हा भगवंताशी, भगवंतामध्ये तादात्म्य पावणारा रस आहे. म्हणून या त्याची शांत रसाची प्रतीती, भगवंताच्या स्वरूपाची प्रतीती प्रत्येक शब्दाशब्दात येईल, पदात येईल. पण त्यासाठी अति हळुवारपणे चित्त आणून या. तुम्ही रसिक असलं पाहिजे. ही अट घातली आहे बरं का, भागवतकारांनी ही अट घातली आहे की भागवत समजून घ्यायचं तर आधी रसिकता आणा, तुमच्यामध्ये अंतःकरणामध्ये द्रवीभूतपणा आणा. तुमचं अंतःकरण हे करुणेने हे द्रवीभूत झालं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण घेतल्याबरोबर नाम परिसता श्रवणी अश्रुधारा नयनी. ज्यांनी जनार्दन स्वामींनी एका पदात म्हटलंय की भगवंताचं नाव घेतल्याबरोबर डोळ्यात पाणी आलं पाहिजे, आनंदाचे अश्रू आले पाहिजेत आणि अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव जागृत झाले पाहिजेत. त्याप्रमाणे रोमांच उभे राहिले पाहिजेत. तेथ न विचारावे याती कुळ श्रुती अथवा चांडाळ. मग असा जर कोणी असेल तर त्याची जात विचारू नका. तो प्रत्यक्ष भक्त आहे भगवंताचा, एक रूप एक निष्ठ आहे असं समजा. म्हणून त्या ठिकाणी भक्त हाच खऱ्या अर्थाने याचा अधिकारी आहे. म्हणून भुवी भावुक तो अधिकारी आहे. अशा पद्धतीने हे भागवत कसं ऐकावं, या 3 पहिले जे श्लोक आपण घेतले त्यात पहिल्यांदा नमन, ज्यामध्ये ज्या भागवत ग्रंथामध्ये, भागवत ग्रंथाचा प्रारंभ ज्या नमनाने झाला त्याला आपण मंगलाचरण म्हणतो. ते मंगलाचरणाचा पहिला श्लोक आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये ग्रंथात काय सांगितलंय ते सांगितलंय, तात्पर्य काय ग्रंथाचं, ग्रंथामध्ये विषय कोणता मांडलाय. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये ते म्हणतात या भागवत ग्रंथाने कसा त्या भागवताचं सेवन करावं याचा विधी सांगितलाय. सेवन विधी, हो, जेवण कसं जेवावं, अमृतपान कसं करावं याची विधी आहेत. उगीच जाऊन काही करता येत नाही. म्हणून ते म्हणतात मनेन श्लोकत्रयेण. या 3 श्लोकात काय सांगितलंय हे या ठिकाणी श्रीधराचार्य सांगतात टीकेमध्ये. विशिष्ट इष्टदेवतानुस्मरण पूर्वकम प्रारेप्सित शास्त्रस्य विषय प्रयोजनादि विशिष्ट सुखसेव्यत्वेन. याचं सेवन कसं करावं, श्रोत्याकडून काय अपेक्षा आहे हे सांगितलंय. श्रोतृनभिमुख कृत्य शास्त्र मारभते. श्रोत्याकडून सुद्धा अपेक्षा केली आहे, श्रोत्यांनी कसं अभ्यासावं. म्हणून भागवत ग्रंथाचा अभ्यास, भागवत ग्रंथाचं वाचन, भागवत ग्रंथाचं श्रवण कसं करावं याची
रीत घालून दिलेली आहे. या रीतीने आता पुढे भागवताचं चिंतन आपण करणार आहोत. नैमिषे निमिष क्षेत्री शौनकादय शत्रम स्वर्गाय लोकाय सहस्त्र सममासत. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडलिक वर्धेर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.